जो मुझ पर श्रद्धा और विश्वास रखता है मैं सदा उसके साथ होता हूँ। साई बाबा। दरवेशी व्याघ्रास उतरविती द्वारापाशी घट्ट धरूनी साखळ दंडासी तिष्ठत द्वारासी राहिले। आधीच हिंस्र भयानक मस्त वरी होता तो रोगग्रस्त तेने तो अत्यंत अस्वस्थ कौतुक समस्त पाहती। व्याघ्राची स्थिती बाबांचे कानी घातली समग्र दरवेशांनी बाबांची आधी संमती मिळवूनी आले परतोनी दाराशी। साखळ दंड दृढ कसिती तोडून न पळे ऐसे करीती मग त्यास सांभाळून आणीती साईं प्रती समोर। पाहोनी साई तेजोराशी व्याघ्र येताच पायरी पासी नकळे काय दचकला मानसी अत्यादरेसी अधोमुख। काय पहा चमत्कार होता परस्पर नजरा नजर व्याघ्र चढताच पायरीवर प्रेम पुरस्सर निरीक्षी। लगेच पुच्छाचा गोंडा फुलविला त्रिवार धरित्री प्रहार केला साई चरणी देह ठेविला विकळ पडला निश्चेष्ट। एकदाच भयंकर डरकला तात्काळ ठाईच पंचत्व पावला जन सकळ विस्मयापन्न झाला व्याघ्र निमाला पाहुनी। एकेपरी दरवेशी खिन्न पुनश्च तेच दिसले प्रसन्न की रोगग्रस्त आसन्न मरण प्राणी निर्वाण पावला। साधू संतांचे दृष्टी समोर प्राणोत्क्रमणी पुण्य थोर कृमी कीटकवा व्याघ्र पाप समग्र तोतरला। काही मागील जन्माचा ऋणी फेडिले ऋण झाला अनृणी देह ठेविला साई चरणी अघटित करणी विधीची। ठेविता संतपदी डोई जया प्राणिया मरण येई सवेच तो उद्धरोनी जाई हीच कमाई जन्माची। असल्या विण भाग्याचा थोर संतांची या दृष्टी समोर पडेल काय उगाच शरीर होईल उद्धार तयाचा। साधूंची या दृष्टी सन्मुख देह ठेविता परमसुख पिता विख होय पियुख मरणाचा हरिखना दुःख। दृष्टी पुढे संत चरण असता जया प्राणिया मरण धन्य देह तो कृष्णार्पण पुनर्जनन नाही त्या। संतांची या दृष्टी सन्मुख मरण नव्हे ते वैकुंठ सुख जिंकिला तेणे मृत्युलोक न पुनर्भव शोकतया। संता देखता देह त्यागिती तया नाही पुनरावृत्ती तीच सर्व पापांची निष्कृती उद्धारगती पावला। आनखाग्र संतावलोकन करिता करिता जे देहपतन तया काय म्हणावे मरण निजोद्धरण ते साचे। पाहू जाता पूर्वविधान कोणीतरी हा पुण्यवान मिरवू जाता विद्याभिमान पावला अवमान हरिभक्त। तयाची या शापापासुनी पावला ही क्रूर योनी उशापयोगे लागला चरणी अभिनवकरणी भक्तांची। वाटे जाहला त्या उशाप साई दर्शने जळले पाप तुटले बंध सरले ताप झाला आपाप उद्धार। पूर्ण सभाग्य असल्या विण कैसे संतदृष्टी पुढे मरण त्रिताप त्रिपुटी त्रिगुण मर्दन होऊनी निर्गुण ठाकला। ऐसा पूर्वकर्मानुबंध सुटला क्रूर देह संबंध तुटला लोह शृंखळा बंध ईश्वरी निर्बंध हा एक। साधू संतांच्या चरणांपरती इतरत्र कोठे उद्धारगती ती लाधता या व्याघ्राप्रती प्रसन्न चित्ती दरवेशी। व्याघ्रतयांचे चरितार्थ साधन व्याघ्रतयांचे कुटुंब पोषण तया व्याघ्राला येता मरण खिन्नवदन दरवेशी। दरवेशी महाराजांस पुसती आता पुढे कैसी गती कैसी द्यावी मूठ माती लावा सद्गती निज हस्ते। महाराज म्हणती न करा खंत येथेच होता तयाचा अंत तोही मोठा पुण्यवंत सौख्य अत्यंत पावला। त्या तक्क्याचे पलीकडे शंकराचे देऊळ जिकडे नेऊन त्याला पुरातीकडे नंदी निकट द्यागती। पुरलिया तेथे तयाप्रती लाधेल तोही सद्गती ऋणनिर्मुक्ती बंधमुक्ती तुमची या हस्ती पावेल। गतजन्मीचा देणेदार फेडावया ऋण हा अवतार तुमची या बंधनी साचार तो आजवर राहिला। दरवेशी मग उचलून तयासी जाते जाहले देऊळापाशी नंदीची या पश्चात प्रदेशी तया खाचेशी दाटिती। काय तरी चमत्कार वहिला व्याघ्र तात्काळ कैसा निमाला प्रकार इतुकाची असता घडला विसर पडला असता की। परी येथून सातवेच दिनी बाबांनी देह ठेविला धरणी तेनेही आठवण वरचे वरमनी उचंबळोनी येतसे। पुढील अध्याय याहून गोड बाबांही वर्णिले निजगुरूचे कोड पुरविली गोखलेबाईंची होड अनुग्रह जोड देऊनी। हेमाड साईनाथांसी शरण गुरुहस्ते कुपी उफराटे टांगवून कैसी बाबांनी कृपा संपादन केली ते श्रवण करावे। स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते भक्त हेमाडपंत विरचिते श्री साई समर्थ सच्चरिते दर्शन महिमा नाम 31तमोऽध्याय संपूर्णः। श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु शुभम भवतु। श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। अथ श्री साई सच्चरित अध्याय 32। श्री गणेशाय नमः श्री सरस्वत्याय नमः श्री गुरुभ्यो नमः श्री कुलदेवताय नमः श्री सीतारामचंद्राभ्यां नमः श्री सद्गुरु साईनाथाय नमः।
आता पूर्वाध्यायी कथन पावला विजयानंद निर्वाण बाळकरामही निजानंद लीन साई चरण सन्निध तैसेच तात्या साहेब नूलकर मेघाही निस्सीम भक्त प्रवर उभयताही अर्पिले शरीर दृष्टी समोर साईंच्या याहून मोठा चमत्कार व्याघ्रा सारिखा प्राणी क्रूर तयाचाही निधन प्रकार परिसिला सविस्तर श्रोत्यांनी आता सांप्रत अध्यायात स्वये बाबांच्या मुखे वर्णित ऐसा गोड कथितो वृत्तांत श्रोतया अत्यंत हितकारी असता एकदा बाबा वनात झाले गुरुदर्शन अकल्पित कैसी गुरुची करणी अद्भुत परिसाते चित्त देऊनी या कथेची परम नवलाई वानू मी पामर किती काई भक्ती श्रद्धा मुक्तिदायी स्वमुखे साई वदलेजी तैसेच एका बाईचे मन होते घ्यावे बाबांचे दर्शन वसावे तेथे दिवस तीन रहावे निरशन व्रतस्थ कैसा तियेसी आणिला प्रसंग कैसा करविला निर्धार भंग कैसा पूर्ण पोळ्या सुरंग करविल्या खमंग तिज करवी पोळ्या केवळ नाही करविल्या यथेच्छ तिज करवी खावविल्या परकार्यार्थ देह झिजविल्या सार्थकी लाविल्या हे श्रेय यातची आहे परम कल्याण उपासाहून अनेक गुण कैसे तिजला दिले ठसवून कधीही विस्मरण न घडेसे तैसेच जया परमार्थी आवड कैसा करावा अभ्यास दृढ करावे कैसे साहस अवघड साधाया जोड नित्याची ये अर्थीचा कथानुक्रम अमृताहूनही गोड परम श्रोतया उपजेल भक्तिप्रेम दुःखाचा उपरम होईल आता येथोन कथा गोड श्रवणार्थीयांचे पुरेल कोड वक्त्या श्रोतया स्वानंद जोड पुरेल होड श्रवणाचे प्रेम भरित अलोलिक वदवितील साई कथानक मज पामरा मूर्खा देख लिहिताही कौतुक पदोपदी जेवी गंगा दर्शने पाप अथवा चंद्राच्या दर्शने ताप तेवी साई मुखींचे आलाप पाप संताप हारक आता आपण श्रोतेजन करा श्रवणार्थी सादर मन महाराज साई मुखींचे वचन निज गुरुदर्शन कारक जरी वेद वेदांग अध्ययन केले श्रुतीशास्त्र पारायण गुरुकृपे वीण नाही ज्ञान इतर तो क्षीण केवळ अव्यक्तादि स्थावरांत हा संसार वृक्ष अतिविस्तृत जन्म मरण शोकाकुलित दृष्टजात नाशिवंत छेद आणि नाशयुक्त म्हणून याते वृक्ष वदत तो हा अव्यक्त स्थावरांत वृक्षोपमित संसार तो हा दृष्ट नष्ट स्वरूप ऊर्ध्वमूळ संसार विटप जयाचा अपार शाखा व्याप नाकळे अत्यल्प ही कवना क्षणामागे क्षण लोटे तैसा हा पसरे फुटती फाटे कधी दुरून रमणीय वाटे आलिंगिता काटे सर्वांगी कदली स्तंभ सम निस्सार जैसे मृगजळवा गंधर्व नगर तृष्णाजले बद्ध परिकर ऐसा हा तरुवर साजिरा अविद्या काम कर्मोद्भव अव्यक्त बीजामाजी प्रभव जो प्रतिक्षण अन्यथा स्वभाव असता अभावात्मक स्वये अनर्थात्मक हा ठायीचा अविद्येपोटी जन्मयाचा ईषणा तृष्णादी पाणीयाचा साठा तयाच्या सभोवती धनधान्य पुत्र दारा परिग्रहाचा जया पसारा देहबुद्धीमुळे या थारा तया आधारा तो वर्ते अनंत प्राणी लिंगभेद हेच दया वृक्षाचे स्कंध कर्मवासनादि पारंब्या निर्बंध तेणे हा संबंध फोफावे श्रुती स्मृत्यादि पत्री जो भरला शब्द स्पर्शादि पल्लवी तरतरला यज्ञदान क्रिया कुसुमी डवरला रसरसला जो द्वंद्वरसी अंत नाही याचिये फळा उपजीविका भूत हा सकळा भूर्भुवादि लोक हा सगळा यया वेगळा राहीना कधी नृत्य गीत वादन कधी क्रीडा हास्य रुदन ऐसा हा अश्वत्थ सनातन अधोवदन सर्वदा शबल ब्रह्मी आविर्भाव असंग शस्त्रे जयाते अभाव शुद्ध मूलाधार जो सद्भाव ज्योतिस्वभाव तो जाणा ते ब्रह्म सत्य सर्वाधार जग हे मिथ्या स्वप्नाकार जयान आद्यंत निर्धार मध्येच वसणार कैसे ते यदर्थ परिश्रम करीती विरक्त संत संतत जेथे अनुरक्त मुमुक्षूंचे जे अपेक्षित जे अभीप्सित साधका असेल इच्छा ते ठाई पडावे तेणे संतांशी शरण रिघावे मग ते वदतील ते ऐकावे समूळ वर्जावे कुतर्का बांधून या मनाची मोट करून बुद्धीचा कडे लोट होऊन या निस्संग निपट लक्षावे नीट गुरुचरणा कुतर्काचा करा झाडा ना तो करीतील मार्गात झगडा अभिमान पायातळी रगडा तरीच पैलतडा पावाल ये अर्थीची गोड आख्यायिका बाबा स्वये वदलेती ऐका सेविता गुरुवचन पियुखा परम हरिखा पावाल एकदा आम्ही चौघे जण वाचून पोथी पुस्तक पुराण करू लागलो ब्रह्मनिरूपण ज्ञान संपन्न होऊनी उद्धरेदात्मनात्मानं हे गीतेचे घेऊनी वचन अयुक्त सर्वथैव परावलंबन ऐसे प्रवचन एक करी तया प्रत्युत्तर करी अन्य मन स्वाधीन तोची धन्य असावे संकल्प विकल्प शून्य काही न आपणा वीण जगी अनित्य सर्व सविकार नित्य एक निर्विकार म्हणून नित्यानित्य विचार करा निरंतर तिजावदे चौथ्या नावडे पुस्तकी ज्ञान करू आदरी विहिताचरण काया वाचा पंचप्राण करी समर्पण गुरुचरणी गुरु परमात्मा चराचर भरला असे सबाह्याभ्यंतर ऐसा भावया निज निर्धार निष्ठा अपार आवश्यक अनागमज्ञ केवळ तार्किक वादोन्मुख आणि चिकित्सक तयान स्वप्नी ही ज्ञान सम्यक शुद्ध भाविक पाहिजे ऐसे आम्ही चौघे सुबुद्ध निघालो लावू काही शोध स्वबुद्धीनेच व्हावा तो बोध स्वतंत्र निर्वेध मानसे
ऐसी इच्छा तिघांच्या अंतरी वनी विचरता स्वच्छंद परी भेटला मार्गात एक वणजारी प्रश्न तो करी आम्हा ते ऊन पडले आहे प्रखर प्रयाण किमर्थ आणि कुठवर चाललो तयास केले प्रत्युत्तर वनवनांतर धुंडाया पुसे आम्हास तो वणजारी शोध कशाचा लाविता तरी आम्ही वदते जाहलो उत्तरी गुप्तार्थी न बरी परिस्फुटता पाहुनी तयांची धावा धाव वणजारियाचा कळवळला जीव म्हणे वन दुर्गम नकळता ठाव स्वेच्छा स्वभाव विचारू नये राणीवनी हिंडावयास सवे घ्यावे वाटाडियास भर दुपारी ऐसे साहस करिता आयास किमर्थ नका सांगू गुप्तार्थ परी बसा खा भाकर तुकडा तरी पाणी प्या जा तदनंतरी राखा सबुरी अंतरी आला जरी इतका काकुळती आम्ही तैसेच निघालो पुढती धिक्कारिली तयाची विनंती थकलो की अतीव मार्गात आम्ही अवघेच बुद्धिमान काढू आपुला मार्ग शोधून वाटाड्याचे काय प्रयोजन होता की अभिमान हा पोटी परी ते रान अतिविस्तीर्ण विशाल तुंग विटपी विकीर्ण त्रिघेन जेथे सूर्यकिरण मार्गक्रमण काही तेथे होऊन या दिशाभूल भ्रमलो इतस्ततः निष्फल थोर दैवाचे तेणेच हे स्थल मागुती निश्चल पावलो दैवे लाविले आल्या वाटे पुनश्च पूर्वील वणजारी भेटे म्हणे भरला वाटते अवाटे चातुर्य आटे बुद्धीचे कार्य सान अथवा मोठे मार्ग दावावया लागे बोटे शोधन लागे रित्या पोटे बुद्धीचे फाटे अफाट असल्या वीण ईश्वरी घाट मार्गी होईन कोणाची गाठ देऊ नये अन्नासी पाठ वाढिले ताट डावलू नये भाकर तुकडा देई कोण घे खा म्हणे तयाचे वचन मानावा पूर्ण शुभ शकुन कार्य निर्विघ्न कारक करा आता अल्पाहार धरा चित्ती किंचित धीर परी त्या रुचेना हा सुविचार पुनश्च निराहार निघाले न लाविता शोध काही अन्न सेवन करणे नाही ऐसे वधून मग ते पाही दुराग्रही नाडले मज लागली होती भूक तृषेने कोरड कंठास सोक वणजारियाचे ही प्रेम अलोलिक वाटले कौतुक तयाचे आम्ही विद्वान मोठे पढीक दयामाया नाही ठाऊक उष्ट्या हाते असता धनिक हाकिला न काक एकाने हा तो अविद्वान अनधिकारी नीचवर्ण ज्ञात वणजारी परी स्वाभाविक प्रेम अंतरी भाजी भाकर खा म्हणे ऐसे लाभावीण प्रेम करी जो तोच सुबुद्ध परम तयाचा आदर हाची अप्रतिम विद्योपक्रम वाटला म्हणून या आदरपूर्वक वणजारियाने दिधलेला एक चतकोर खावो नि प्यालो मी उदक तो काय कौतुक वर्तले गुरुराज आले अकल्पित म्हणती वादावादी किमर्थ मग निवेदिला इत्थंभूत वर्तला वृत्तांत तयांस येता काय मद समेत लावून देतो शोध त्वरित परी जो आदरील मदवचनार्थ तयाचाच स्वार्थ फळेल इतरांनी ते नाही मानिले परी म्या शिरसामान्य केले इतर सर्व निघून गेले मग मज घेतले गुरुराये नेले एका विहिरीवर दोन्ही पायांस बांधिला दोर वरती पाय खालती शिर पाण्याबरोबर सोडिला पाण्यास पोहोचू नयेत हात पाणीही जाऊ नये मुखात ऐसे मज अलगत लोंबत सोडिले विहिरीत गुरुराये झाड होते काठी एक तयास दोरीचे दुसरे टोक बांधून गेले गुरुराय निशंक कोणान ठाऊक कोठे ते घटका गेल्या 10-12 परतले मग ते माघारा काढोनी बाहेर मज झरझरा उसले की बरा आहेस तू मग म्या दिधले प्रत्युत्तर होतो अत्यंत आनंद निर्भर भोगिले जे सौख्य अपार ते काय पामर मी वानू परिसता हे माझे वचन जाहले गुरुराय सुख संपन्न निजहस्त अंगावरी फिरवून जवळी राहवून घेतले सांगता येती प्रेमाचे उमाळे मग मज नेले गुरुने शाळे पक्षिणी पिलिया पांकी कवळे मजलागी कळवळे ते रीती काय गोड गुरुची शाळा सुटला जनक जननीचा लळा तुटली मोह ममतेची शृंखळा लाधलो अवलीळा मुक्तता सुटला दुरापाश सगळा भंगली प्रवृत्ती प्रतिबंध अर्गळा वाटे या गुरुच्या गळ्यात चिगळा घालून त्या डोळा वसवावे तयाचे प्रतिबिंब नसता डोळा तो काय शुद्ध मांसाचा गोळा अथवा त्याहून बरामी आंधळा ऐसी ही शाळा मज झाली लागता या शाळेस पाय कोण हतभागी माघारा जाय माझे घरदार बापमाय सर्वची गुरुराय जाहले इतर इंद्रिये सहित मना सोडून या निजस्थाना ठेली येऊन एका नयना ध्यानावधाना कारणे गुरु एक दृष्टीचे ध्यान इतर सर्व गुरु समान नाही गुरु विण दुजे आन अनन्य अवधान या नाव करिता गुरुस्वरूप ध्यान कुंठित होय बुद्धी मन म्हणून शेवटी करावे नमन निशब्द मौन धरोनिया ना तो ज्ञानार्थ गुरु करावे शून्य सदुपदेशाच्या नावे दक्षिणा देता वित्ता मुकावे अनुतापा पावावे परिणामी गुह्य ज्ञानाची केवळ चावटी मिरवे प्रांजळपणाची दिवटी पाजिली दंभे जया बाळगुटी देईल शेवटी तो काय बाह्यातकारी मोठा सोवळा अंतर्यामी नाही कोवळा प्रतीतीच्या नावे आवळा तयाची शाळा निकामी जेथे शब्दज्ञानाला ऊत ब्रह्मज्ञानाची नाही प्रचित स्वमुखे गुरु निजगरिमा गात शिष्या निजहित ते कैचे जयाचा बोल झोंबेना वर्मी साक्षी न पटे अंतर्यामी तयाचे गुरुत्व कायकामी व्यर्थ रिकामी वटवटती असो ऐसी दिधली सेवा दाविला मज ज्ञानाचा ठेवा लागला न मज शोध करावा अर्थ किमसावा किंचितही अर्थजात स्वये प्रकटले अप्रयासी हाती चढले गुरुकृपेचे ऐसे केले